हे फक्त सत्तेला हपापलेले, फक्त सत्ता पाहिजे त्यांना. समाजाचं, लोकांचं, शेतकऱ्यांचं, कामगार वर्गाचं काही देणं घेणं नाहीये. फक्त सत्ता मिळाली पाहिजे एवढंच त्यांचं ध्येय आहे. तरी मी सर्वांना सांगते, तुम्ही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. आज जेव्हा 2-3 महिन्यावर निवडणुका आल्या त्यावेळेस त्यांचे प्रलोभने दाखवणे सुरू झाले. कुठे मुरुम टाकणे, कुठे घड्याळ वाटणे, कुठं गिरण्या देणे, कुठं पैठण्या देणे, अशा प्रकारचं सुरू झालं. 35 वर्ष तुम्ही या पदावर आहात. किती वर्ष? 35 वर्ष. एवढा तो काळ आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर स्वतः बोलत नाही आणि भाषणांमध्ये म्हटले ते की आमचे विरोधक फक्त टीका करतात. विकासाचं विजन त्यांनी सांगावं. अहो, सत्तेत प्रभावती घोगरे होती का तुम्ही आहेत? कोण आहे सत्तेत? 35 वर्ष तुम्ही ते पद उपभोगता. 50 वर्षापासून तुमच्या घराण्याकडे सत्ता आहे. तुम्ही असा विचारच कसा केला की प्रभावती घोगरेंचं विकासाचं विजन, म्हणजे तुम्ही विकासच केला नाही का आतापर्यंत? तो अपूर्णच ठेवलेला आहे का? ज्या वेळेस प्रभावती घोगरे विधानसभेत जाईल तुमचे सगळे अपूर्ण काम पूर्ण करेन असा मी शेतकऱ्यांना शब्द देते. आज मी प्रचाराच्या निमित्ताने केलवड, आडगाव बुद्रुक, आडगाव खुर्द, गोगलगाव इथे गेले. काय तिथली स्थिती आहे, काय तिथले रस्ते. केलवडच्या ग्रामस्थांनी मला निळवंड्याच्या चाऱ्या दाखवल्या, अर्धवट कधीच्या पडलेल्या, पाणी नाही. आडगावच्या लोकांनी दाखवलं. आणि तिथे जाऊन बघा. या सर्व नागरिकांना माझं म्हणणं आहे, एकदा जवळच आहे, यांचा विकास पाहायला जा. आडगाव खुर्द, आडगाव बुद्रुक, केलवड, गोगलगाव. तसं तुम्हाला घेऊन जातात ना, ट्रिपा काढतात ना. त्यांच्या रणरागिणीच्या बाया असतील, बचत गटाच्या बाया असतील, आडगावच्या लोकांनी दाखवलं. आणि तिथे जाऊन बघा. या सर्व नागरिकांना माझं म्हणणं आहे, एकदा जवळच आहे, यांचा विकास पाहायला जा. आडगाव खुर्द, आडगाव बुद्रुक, केलवड, गोगलगाव. तसं तुम्हाला घेऊन जातात ना, ट्रिपा काढतात ना. त्यांच्या रणरागिणीच्या बाया असतील, बचत गटाच्या बाया असतील, तर त्यांना म्हणा एकदा ट्रिप काढा आणि त्यांना तुमचा विकास दाखवून आणा आणि मग स्टेटस ठेवा. तुम्ही काय विकास केला? या महिलांना गाडीत बसवून जेवण वाटलं तर प्रभावती घोगरे देईन त्यांचं. पण एकदा तुमचा विकास पाहिला, केलवड, आडगाव, गोगलगाव, तुमच्या ज्या बस निघतात ना त्यांना एकदा फिरून आणा. सगळ्या महिलांनी एकदा फिरून या. आपल्या जवळ 15 किलोमीटरवर काय हे बघायला तुम्ही अवश्य जा. एकदा डोळे उघडल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कानाचं आणि डोळ्याचं 4 बोटाचं अंतर असतं. मी माझ्याही बाबतीत म्हणणार नाही. फक्त आणि फक्त सर्व भगिनींनी एकदा त्या गावांना भेटी द्या आणि तिथलं विदारक चित्र पहा. हे फक्त भाषण करतात, वस्तुस्थिती काही नाहीये तसं. आज माझी एक महिला भगिनी मला म्हटली, अहो काकी म्हणे सगळ्या गावात आपल्या इतके त्यांचे फ्लेक्स लागले, आपले तर काही फ्लेक्सच दिसत नाही सगळ्या रोडला. मी म्हटलं ते नवीन आहे, प्रवारा परिसराला त्यांचा चेहरा माहिती नाही. 35 वर्ष कारभार करून सुद्धा आपला चेहरा दिसावा म्हणून अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्यावर 8 फ्लेक्स लावलेले. तुमचं जो 35 वर्षाचं काम आहे, माझ्या रोडला PPS रोड ते मी राहते तिथं फक्त अर्धा किलोमीटर आहे, 9 फ्लेक्स आहे. तुमचं 35 वर्षाचं काम आहे, एका चौकात 2-2, साऱ्या रोडला, सगळ्या मोक्याच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी दडपशाही, दहशतवाद, शासनाचा वापर. आम्हाला फ्लेक्स लावू दिले नाही. मी सगळ्यांना सांगते, हे काय चालू आहे तुम्हाला दिसत नाही का? कुठेही फ्लेक्स लावताना इतका विरोध. ही या जागेवर फ्लेक्स लावायचा नाही, ही शासनाची जागा, ही ट्रस्टची जागा, ही ग्रामपंचायतीनं NOC द्यायची नाही, अशा प्रकारचं वातावरण आहे. सारे फ्लेक्स. तुम्ही इतक्या वर्ष सत्तेत आहात, 50 वर्षापासून तुमचं घराणं तुमच्या आडनावाशिवाय तुम्ही कोणाला खासदार, आमदार होऊ दिलं नाही. फक्त तुमचं आडनाव शिर्डीत चाललं तरी तुम्हाला एवढी फ्लेक्स लावायची गरज पडली. एका गृहिणी विरुद्ध, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सुने विरुद्ध, एका लाडक्या बहिणी विरुद्ध. ती हेराफेरी तर
तर जाऊ द्या, यारा फेरीत तर त्यांचा हातखंडा आहे. तेच सांगते मी. म्हणजे इतके फ्लेक्स लावले आणि माझे फ्लेक्स लावलेले होते, आडगावला लावलेले असतील 2-3 नांदुरकी वगैरे, ते फ्लेक्स फाडले. असं ते म्हणतात ना, आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. मग तुमचे जर कार्यकर्ते असे का? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा, जसा नेता तसा कार्यकर्ता. तुमच्या जीवावर हे उतले मातलेले जे तरुण आहेत ना, त्यांना नीट सांगा. आम्हालाही करता येतं या गोष्टी, पण आम्ही सुसंस्कृत आहे. फ्लेक्स फाडून कुणी मोठं होत नसतं. प्रत्येक ठिकाणी आडकाठी, प्रत्येक ठिकाणी हे वागणं. तुम्हाला भगिनीला एक उदाहरण देते. आपल्या इथे मापरवाडी, तिथे आदल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी जाऊन सांगितलं, उद्या दादाची फेरी येणार आहे. तर सर्व महिला भगिनींनी सडा टाकून कमळाच्या रांगोळ्या काढून ठेवायच्या. सगळ्या मापरवाडीमध्ये सडा टाकून सगळ्यांनी कमळाची फुलं काढून ठेवली होती. अशा पद्धतीचं म्हणजे लोकांना झुकवण्यात त्यांना फार आनंद वाटतो. लोकांवर दडपशाही करण्यात त्यांना फार आनंद वाटतो. आज आपल्या इथे मला कल्पना आहे, इथे बचत गटांचं जाळ आहे, त्यांच्या खूप महिला आहेत, आशा सेविका आहेत. सगळी सत्ता त्यांच्याच हातात केंद्रीकरण झालेलं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, ते मध्येच म्हणजे आता निवडणुका झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळे सर्व तेच आहे. त्या बायकांना घेऊन म्हणजे ठिकठिकाणी जाणे, त्यांना सभेंना बोलवणे, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न. जनतेला हे सगळं कळतं, त्या बायकांना कळतं. आमच्या तिकडच्या बायका मस्त साड्या बिड्या घालून ज्या कामगार सभेला जातात, त्यांना बरं आहे का की जेवायला पण मिळतं, नव्या साड्या वगैरे घालून उद्या येऊ तुमच्याकडे आम्ही. तुम्ही काय करतात हे जनतेला कळत नाही असं समजू नका. फक्त तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून लोक बोलत नाही, एवढीच गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगते, आमचा याच्यात वैयक्तिक काही हेतू नाही. प्रत्येकाला वाटत असेल घोगरेताई उभ्या राहिल्या, परंतु यांच्या एवढ्या मोठ्या महाशक्ती विरुद्ध कुणीतरी आवाज उठवला पाहिजे. ही शिर्डी मतदारसंघातील हुकुमशाही, दडपशाही संपवली पाहिजे असं माझ्यासारख्या सुज्ञ गृहिणीला वाटलं. किती प्रश्न प्रलंबित आहे शिर्डी संस्थांच्या बाबतीत. यांनी काहीही शिर्डीला सुधारणा केलेली नाही. थोडीफार सुधारणा जी झाली ती संस्थांनी केली, संस्थांच्या पैशातून केलेली. तिथे पण प्रत्येक गावात हस्तक्षेप, प्रत्येक गावात आरेरावी, प्रत्येक. आणि फार आम्हाला तर म्हणे लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक हे एकच गाव समजतो मी. आपल्याला दिली का हो कधी मंदिराला यांना देणग्या दिल्या का? आमचं लोमेश्वर मंदिर किती घुसखोरी. फक्त मग मी तेच त्या दिवशी म्हटलं लोमेश्वर महादेवाच्या ट्रस्टच्या मागे लागले. कधी तिथे देणगी नाही, कधी त्यांनी मंदिरासाठी काही योगदान दिलं नाही. पण नारळ फोडायला सगळ्याच्या आधी लोणी खुर्द मध्ये सारे घेऊन तिथं. लोमेश्वर काही झोपलेला नाही. आणि सदाशिव लोखंडेंनी आमच्या मारुती मंदिराला 10 लाख रुपये मंजूर केले होते. तर यांनी सदाशिव लोखंडेंनी सांगितलं, माजी खासदार, त्यांनी सांगितलं यांनी लोणी खुर्दच्या मारुती मंदिराला ते देऊ दिले नाही. म्हणजे तुम्ही व्यक्तिद्वेष इतका करता, इतका व्यक्तिद्वेष. मारुती मंदिरात तुमचे पण राज्यकर्ते, तुमचे कार्यकर्ते जे आहेत बोटावर आमच्या गावातील, ते दर्शनाला जाते. त्यांचा नवरदेव तिथं पाया पडायला जातो की नाही? सगळ्या गावचे नवरदेव जातात तिथं पाया पडायला. मग त्या मंदिर कसं विलंब होईल, मंदिराचं बांधकाम कसं खूप वर्ष चालेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीत खो घालायचा. आणि फक्त म्हणायचं आम्ही टीव्हीवर वगैरे मुलाखती देतात, आम्ही राजकारण करत नाही, आम्ही समाजकारण करतो. हे वाक्य आज काय लोणी खुर्दला उगीच आपल्याकडं खूप जमिनी होत्या, म्हणजे आपलं क्षेत्रफळ जास्त होतं. आपल्या इकडं संस्था काढल्या सगळ्या, त्यांच्या प्रवरा संस्था सोडून दुसरं त्यांनी लोणी खुर्द मध्ये कुठलं विधायक काम केलं सांगावं? त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला किंवा काही केलं? काही केलेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण आहे.
आणि घोगऱ्यांना विरोध करण्याचं कारण तुम्हाला वाटतं की विरोध करतात, आम्हाला दिसतं डोळ्यांनी, आम्ही लाचार नाहीयेत. आम्ही सांगितलं आम्ही घामाचं कामाचं खातो. मला उमेदवारी मिळू नये म्हणून इतका जीवाचा आटापिटा केला, पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं हे केलं. परंतु जाऊ द्या, त्यांच्या मोसोबाने आपल्याकडेच पाहिलेलं आहे यावेळेस. त्याला वाटलं आपण फार 50 वर्षापासून इकडेच लक्ष देतो आणि आपले लोक इकडे पाहतात, तर आपण पाहावं इकडच. अशा पद्धतीने लोणीच्या महोत्सवालाही वाटतं. तेव्हा तुम्ही सर्व पाठीशी उभे राहा. ही दादा नेहमी सांगायची, यांचं लक्ष लोणी खुर्दकडे आहे, आपल्यावर त्यांचं लक्ष आहे. त्यांच्या गावाकडे त्यांनी पाठ फिरवलेली. आणि आता पद्मश्रींनी सुद्धा आपल्याकडेच पाहिलेलं आहे. त्यांना वाटतं घोगरे पाटील आपले जुने सहकारी होते चंद्रभान दादा, त्यांच्याच सुनेकडे पाहावं. पुतळ्याचं तोंड कुठे आहे? आपल्याला त्यांचे आशीर्वाद आहेत बर का. अशा पद्धतीचं यांचं राजकारण आहे. कुठल्याही महिलेने आणि तरुण वर्गांनी, जुन्या जाणकारांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मी उभी राहिले म्हणून हे सगळ्या प्रकारचं तुमचं वातावरण ढवळून निघाला शिर्डी मतदारसंघ. तुम्ही पहिले कधी लग्नाला तुम्ही बँकेत त्यांना कर्ज मागा, तुमच्या घरात कोणी आजारी असेल मागा, तुमचं कुठलंही काम झालं नाही. पण आता तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचं काम होणार. प्रसंग आणीबाणीचा आलेला आहे तेव्हा तुमचे सर्व कामे होणार. आता 8-10 दिवसात कोणाचे काम वगैरे असतील तर काय दादा बिदाला भेटून घ्या. आणि महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी जी उभी आहे ते 100% शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभी आहे. घोगरेताईचं विजन काय आहे? घोगरेताईचं विजन असं आहे, तुमचे सगळे खरकटे काम पुरे करायचंय. पहिला निळवंड्याचा पाट पाण्याचा प्रश्न मी तुम्हाला शब्द देते. आडगाव या लोकांना मी लगेच म्हणणार नाही का मी ते करणार. मी तुमच्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांना, उद्धवजी ठाकरे साहेबांना, बाळासाहेब थोरातांना इतका पाठपुरावा करीन का साहेब मला काही नको, फक्त माझ्या बांधवांच्या शेतात पाणी आलं पाहिजे. दुधाच्या प्रश्नासाठी लढेल. दुधाच्या प्रश्नावर मी त्यांच्या सारखा पाठपुरावा करेन का 45 रुपये भाव द्या, शेतकऱ्याला कमीत कमी 10 रुपये तरी शिल्लक राहू द्या सगळा खर्च जाताना. त्याला काय तुमच्या लोकांसारखं पेन्शन वगैरे नसतं. म्हातारपणी शेतकऱ्याचं कसं जात आहे मी चांगलं अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. तेव्हा ह्या गोष्टीसाठी कराल. पुन्हा तुम्हाला सांगते, वाड्या वस्त्यांवर आज आडगावला मी गेले, त्यांच्याकडे अजिबात लाईट नाही. सगळ्यांना सांगते 7 दिवसातले 3 किंवा 4 दिवस फक्त लाईट असते. 12-12 तास 16-16 तास शटडाऊन आहे. इतकी वाईट परिस्थिती विजेची. आणि तुम्हाला ते लोक यांचे झेंडे घेऊन पळतात ना, ते आडगाव ते होते, अजून कुठल्या गावातले ते पिंपळा, इकडे बघा किती लाईट आणि झगमगाट चालू आहे पीएमटीच्या तिकडं. तुमचे पोरं बाळ अंधारात राहतात, तुमच्या बायका मुले उन्हाळ्यात वीज नाही, रात्रभर तळमळून झोपतात, तरी तुम्ही ते झेंडे घेऊन पळत्या त्या डिगीतलं खाण्यासाठी. असंच म्हणले ना. जरा स्वतः विचार करा, स्वतःच्या मनाला विचारा. आपल्या बायका पोरं बिनविजेचे 12-12 तास 18-18 तास आठवड्यातल्या 7 दिवसातले 3 आणि 4 दिवस वीज आहे आपल्याकडं. कुठं गेला यांचा विकास? हे कोणत्या विकासाच्या गप्पा मारतात? कशा पद्धतीनं चालू आहे? रस्ते जाऊन बघा तिथले. मी तर सगळ्यांना सांगते, इथल्या बसलेल्या लोणी बुद्रुकच्या ज्या ग्रामस्थ ऐकत असतील या गाड्यांच्या पलीकडे बसून, त्यांनाही सांगते एकदा ट्रिप काढा. या जो आपला पट्टा आहे निळवंड्याचा, एकदा ट्रिप काढा, मस्तपैकी फिरून या तुमच्या नेत्यांचा विकास पाहायला. मग त्यांच्या कुटुंबाला म्हणा माझ्याबद्दल बोला. तर घोगरेबाईंनी विकासावर बोलायचं. 50 वर्ष सत्ता उगली,
35 वर्ष तुम्ही एवढे पालकमंत्री सगळे पक्ष फिरून आले आणि मला काय वाटतं विकासावर बोला. मी तर विकासासाठीच उभी आहे. मी माझा स्वतःचा 1 रुपयाचा सुद्धा विकास करणार नाही. आज मी तुमच्या सर्वांसमक्ष सांगते. आता वेळ खूप थोडा आहे, माझा आवाज बसलेला आहे. तेव्हा महाविकासात तरी आपण सर्वांनी माझ्या पाठीशी एक भगिनी म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून मी कुठल्याही स्वार्थी भावनेने आम्ही उभं नाही. चंद्रभान दादांच्या घराला तुम्ही सगळा परिसर ओळखतात, तरी माझ्या मागे उभं राहून काँग्रेसचे चिन्ह पंजा या चिन्हाला मतदान करून मला एका शेतकरी मुलीला विधानसभेत पाठवा. आता सरकारची योजना आहे शिंदेची लाडकी बहीण, तर शिंदे साहेबांना म्हणा लाडक्या भावापेक्षा लाडकी बहीणच आमदार करून पाठवायची आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.